नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मंडळी, काही माणसाची अशी अपेक्षा असते की आपलं भलं व्हावं आणि लोकांचं वाईट व्हावं, वाटोळं व्हावं. अशी काही भावनेची माणसं आहेत. कारण पण ती माणसं असं म्हणतात, अशी भावना नसायला पाहिजे. कारण काही माणसं अशी आहेत की म्हणूनही राहत नाहीत. त्या माणसाला वाटतं देवाने जर नाही केलं तर आपण त्याचं वाटोळं करावं आणि करायला बघतातही. पण शेवटी परमेश्वराला जे करायचंय तेच होत असतं आणि जे प्रारब्धात आहे ते तर होणारच. चांगले वाईट दिवस हे आपल्या कर्मानुसार येत असतात. कारण चांगले दिवस बसून राहत नसतात, वाईट दिवसही बसून राहत नसतात. आणि संसार म्हणल्यानंतर काही ह्या संसारात हानी असतातच, काही आजार असतात, शेतकरी असल्यामुळे काही शेतीचं नुकसान असतंच, काही अशा अडीअडचणी असतातच. पण तुझं वाटोळं व्हावं आणि माझं चांगलं व्हावं अशी अपेक्षा काही माणसाची असतात आणि ते करूनही बघतात. बरं, जरी दुसऱ्याचं वाटोळं करून पाहिलं, वाईट करून पाहिलं, तर माणूस करून करून किती वाईट करणार आहे. आणि जरी माणसाने थोडंफार वाईट दुसऱ्याचं केलं आणि देवाने जर त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला दिलं, तर मग हा वाईट करणार थोडाच अडवणार आहे देवाला, नाही ना? पण मंडळी, असं जर तुम्हाला जरी कोणी म्हणत असेल की तुझं वाईट व्हावं, तर तुम्ही त्याला कधीच म्हणू नका की तुझं वाईट व्हावं, तुझं वाटोळं व्हावं, असं कधी म्हणू नका. कारण हे वाटोळं व्हावं, वाईट व्हावं, माझंच भलं व्हावं असे म्हणणारे माणसं हे काही दुसरे तिसरे नसतात, ते आपलेच असतात. आणि आपल्याला जरी तसं म्हणले आणि उद्या त्यांच्यावर जर वाईट वेळ आली, वाईट परिस्थिती निर्माण झाली, तर आपलं चांगलं असलं आणि आपल्याच माणसाचं जर वाईट असलं, तर आपल्याला बरं वाटणार आहे का? नाही वाटत. कारण आपल्या भोवतालचे जर सगळे सुखी असले, तरच आपल्याला असलेला सुखाचा, संपत्तीचा, ऐश्वर्याचा आपल्याला लाभ भेटतो. म्हणजे आपल्याला बरं वाटतं, नाहीतर त्याचा काही उपयोग होत नाही. कारण आपण कितीही सुखी असलो आणि आपलेच आप्तजन कुणी दुःखी असले, वाईट परिस्थितीत असले, बिकट परिस्थिती असली, त्यांच्यावर काही संकट आले, तर आपल्याला चांगलं वाटतं का? नाही, आपल्याला वाईटच वाटतं. त्याच्यामुळं जरी तुम्हाला कोणी म्हणलं तुमचं वाईट व्हावं, तर तुम्ही दुसऱ्याला त्याला म्हणू नका की तुझं वाईट व्हावं. कारण त्याचं जर वाईट झालं, तर आपल्याला ते देखवणार नाही, पाहवणार नाही, आपल्याला त्रास होईल. त्याच्यामुळे देवा, आपलं जरी कोणी म्हणलं वाईट व्हावं, तर वाईट व्हावं असं म्हणणाराचं आणि वाईट करणाराचं तू कधीच वाटोळं करू नको, वाईट करू नको, ही तुझ्या चरणी प्रार्थना.